सर, आज पार्लमेंटमध्ये राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरती चर्चा होणार आहे, पण तुम्ही नीटच्या मुद्द्यावरनं चर्चा करण्याची मागणी केली आहे, तसं पत्र देखील दिलेलं आहे दोन्ही सभागृहामध्ये. नक्कीच राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर शक्यतो कोणी विरोध करत नाही आणि त्यांच्या अभिभाषणावर त्यांचे आभार मानणारी चर्चा सुरू होते. मोशन ऑफ थँक्स ज्याला आपण म्हणतो. पण राष्ट्रपतींचं भाषण हे या देशातल्या घडामोडी, देशाचं भवितव्य याचं प्रतिबिंब टाकणारं नव्हतं. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी जे रोज भाषण करतात त्या भाषणाचाच एक भाग दोन राष्ट्रपती वाचत होत्या, विरोधकांचा उखाळा पाखाळा काढत होत्या, नको त्या विषयांना हात घालून वाद निर्माण करत होत्या. आणीबाणीचा विषय 50 वर्षानंतर काढण्याचं काय प्रयोजन आहे. नीटसारख्या विषयावर सुद्धा त्यांनी काही ठोस भूमिका घेतली नाही. या देशातले लाखो विद्यार्थी आज रस्त्यावर आहेत, त्यांचे पालक रस्त्यावर आहेत. एक पिढी बर्बाद होताना दिसते आहे आणि देशाचे पंतप्रधान, देशाचे गृहमंत्री जे इतर सर्व विषयांवर बोलतात, मत व्यक्त करतात, टीका करतात, टिप्पणी करतात, त्याने पुढे येऊन नीटवरती किंवा अन्य राष्ट्रीय परीक्षांच्या घोटाळ्यावरती काही बोलावं हे दिसलं नाही. खरं म्हणजे देशाच्या शिक्षण मंत्र्यांनी धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा किंवा त्यांचा राजीनामा घेऊन त्यांना घरी पाठवावं, अशा प्रकारचा हा नीट परीक्षांचा घोटाळा. त्याच्यामुळे आम्ही सर्व विरोधी पक्षांनी, विरोधी म्हणजे इंडिया आघाडीतल्या सर्व घटक पक्षांनी लोकसभा आणि राज्यसभेमध्ये अशी मागणी केली आहे की आजचं कामकाज थांबवा आणि या नीट परीक्षांच्या घोटाळ्यावरती चर्चा करावी आणि प्रधानमंत्र्यांनी या चर्चेला उपस्थित राहून आम्हाला उत्तर द्यावं. जर समजा चर्चा केली नाही तर तुम्ही आंदोलन करणार, सभागृहामध्ये सगळे सभागृह चालू देणार नाही. असं आहे की जर सरकार आडमुठेपणाने वागत असेल तर सरकारला इंडिया आघाडीची ताकद दाखवावी लागेल. लोकसभेमध्ये आता आमची जी ताकद आहे ही दुर्लक्षित करण्यासारखी नाही. सरकारला काठावरचं बहुमत आहे आणि भाजपला स्वबळावर बहुमत नाही. त्याच्यामुळे लोकसभेत आणि राज्यसभेत सरकारला आम्ही आव्हान उभं करू. आज रात्रीपासून पाऊस होतो. या पावसामुळे दिल्ली विमानतळावरील जो टर्मिनलचा समोरचं छत आहे ते कोसळलेलं आहे. एक जणाचा याच्यामध्ये मृत्यू झालेला आहे आणि सगळी टीवांची वाहतूक बंद करण्यात आली. त्याच्यामुळे विरोधी पक्षांकडे किंवा तुमच्या सगळ्या पक्षांकडनं मागणी केली असेल. नाही, मुळात असं आहे की या देशातली सर्व प्रमुख विमानतळं ही मोदींच्या मित्रांच्या ताब्यात आहे. भारतीय जनता पक्षाला अर्थपुरवठा करणाऱ्या गुजरातच्या ठेकेदारांनी देशभरातली विमानतळं बांधलेली आहेत. फक्त दिल्लीचं विमानतळ कोसळलं आहे का ते नाही, जबलपूरचं विमानतळसुद्धा आज कोसळलं. आपण माहिती घ्या, जबलपूरचं विमानतळसुद्धा 3 महिन्यापूर्वी नरेंद्र मोदी यांनी 450 कोटी खर्च झालेल्या या विमानतळाचं उद्घाटन केलं. ते विमानतळ कोसळलं. दिल्लीच्या टर्मिनल 1 विमानतळाचा काही भाग कोसळला आहे. त्यानंतर पहिल्याच पावसामध्ये राम मंदिर गळू लागलं, मोदींनी उद्घाटन केलं आणि अख्खी अयोध्या पाण्यानं तुंबली. महाराष्ट्रामध्ये 17,000 कोटी रुपये खर्चून निर्माण केलेला अटल सेतूला तडे पडले. जिथे जिथे या सरकारच्या वतीनं मोदी यांनी हात लावला तिथे अशुभ घडलेलं आहे आणि ही अशुभाची सुरुवात मोदींच्या तिसऱ्या काळात सुरू झाली. अमृतकाळ संपलेला आहे मोदींचा आणि या देशाला आता अशुभ काळ सुरू झालेला आहे हे स्पष्ट दिसतं आहे. राज्यामध्ये आजपासून अधिवेशन सुरू होते. अजित पवार अर्थसंकल्प मांडणार आहे. काय अपेक्षा आहे राज्याच्या अर्थसंकल्पात? अर्थसंकल्प सरकारनं आधीच फोडल्याचं चित्र दिसतं आहे. काही वृत्तपत्रांच्या बातम्या आल्या आहेत अर्थसंकल्पातल्या घडामोडी तरतुदी संदर्भात. अर्थसंकल्प फुटलेला आहे. कालच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितलं हा शेवटचा अर्थसंकल्प आहे. हे सरकारच्या निरोपाचं अधिवेशन आहे. ह्यानंतर ज्या निवडणुका होतील त्यानंतर
हे सरकार तुम्हाला पुन्हा दिसणार नाही. आणि महाविकास आघाडीचं सरकार ही अर्थसंकल्पातल्या घोषणा या निवडणुकीसाठी केलेल्या घोषणा असतील. अशा प्रकारच्या सर्व घोषणा लोकसभा निवडणुकीत केल्याच होत्या मोदींनी, तरी महाराष्ट्रातल्या जनतेनं त्यांना पराभूत केलं. काल उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी लिफ्टनी प्रवास केला, खूप चर्चा सुरू झाली. कसं बघता तुम्ही? अनेकदा दिल्लीमध्ये प्रधानमंत्री गृहमंत्री आमच्या लिफ्टमध्ये असतात. असं आहे की तिथे व्यवस्था तशी आहे. एकत्रच लिफ्टने प्रवास करायचा असतो, एका सभागृहात जायचं असतं, समोरासमोर आल्या हा शिष्टाचार असतो. आणि त्या शिष्टाचारानुसार एकमेकांना नमस्कार केला असेल तर त्याच्यामध्ये राजकीय अर्थ काढण्याचं कारण नाही. आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षाबरोबर पुन्हा हात मिळवणार नाही. आम्ही आमचे हात अपवित्र करून घेणार नाही, हे लक्षात घ्या. रावसाहेब, एक शेवटचा प्रश्न. विधान परिषदेच्या निवडणुका आहे. तुमच्या आणि पवारसाहेबांच्या दोन्ही पक्षांची जर संख्याबळ बघितलं तर एक उमेदवार निवडून येऊ शकतो. भाई जयंत पाटील यांना पाठिंबा द्यावा अशा पद्धतीची चर्चा सुरू झाल्या होत्या, पण तुमच्या पक्षाकडनं मात्र पाठिंबा दिला जाणार नाही, कारण तुमच्या पक्षातल्या काही आमदारांचं मत आहे की पाठिंबा देऊ नये, कारण रायगडमध्ये त्यांच्या पक्षानं काम केलं नाही. मी याच्यामध्ये अजिबात नकारात्मक बोलणार नाही. शेका पक्षाचे नेते भाई जयंतराव पाटील हे आमचे सहकारी आहेत महाविकास आघाडीतले, आणि शेका पक्षानं आम्हाला सहकार्य केलं नाही या मताशी शिवसेना सहमत नाही. शेका पक्षानं अनेक ठिकाणी, रायगड जिल्हा असेल, हिंगोली असेल, किंवा जिथे जिथे शेका पक्षाचं अस्तित्व तिथे आम्हाला नक्की त्यांनी मदत केलेली आहे. काही ठिकाणी दुर्दैवानं पराभव झाला, त्याचं खापर आम्ही इतर घटक पक्षांवर अजिबात फोडणार नाही. जयंतराव पाटील हे सुद्धा निवडून येतील विधान परिषदेमध्ये, आणि माननीय उद्धव साहेबांनी जे सांगितलेलं आहे की आम्ही उमेदवार उभा करू, तो सुद्धा निवडून येईल. अशा प्रकारचं रचना आम्ही करतो आहोत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.